8:58 होत आहेत. प्रसारित करत आहोत ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. संस्कृती भेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे. केंद्र सरकारनं गेल्या 11 वर्षात शेतकऱ्यांना विविध योजनांचं संरक्षण कवच दिल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. काल आसाममधल्या गुवाहाटी इथून प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 22वा हप्ता पंतप्रधानांनी जारी केला. शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठीच्या उपक्रमांना आणि शेतीच्या आधुनिकीकरणाला सरकारचं प्राधान्य असल्याचं ते यावेळी म्हणाले. नागरिकांनी स्वयंपाकाचा गॅस आणि इतर पेट्रोलियम उत्पादनांचा काटकसरीनं वापर करावा, तसंच पाईप नॅचरल गॅस पीएनजीची जोडणी घेण्याचं आवाहन पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयानं केलं आहे. देशात सध्या स्वयंपाकाचा गॅस, पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा असून राखीव साठाही पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. नागरिकांनी टंचाईच्या शंकेतून गरजेपेक्षा जास्त सिलेंडर खरेदी करू नये असं आवाहन पेट्रोलियम मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी केलं आहे. ग्रेटा एनर्जी कंपनीच्या एकात्मिक हरित पोलाद प्रकल्पाचं भूमिपूजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भद्रावती, चंद्रपूर इथं होणार आहे. केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री किशन रेड्डी हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा 2026-27चा 855,88,85,000 रुपयांचा अर्थसंकल्प सुधारणांसह मंजूर करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर होत्या, तर कुलसचिव डॉ. राजू हिवसे, वित्त आणि लेखा अधिकारी हरीश पालीवाल यांची उपस्थिती होती. व्यवस्थापन परिषद प्राचार्य डॉ. निळकंठ लंजे यांनी अर्थसंकल्प सादर केला. डोंगरगड इथल्या मा बामलेश्वरी मंदिरात होणाऱ्या चैत्र नवरात्रोत्सवात भाविक मोठ्या संख्येनं दर्शनासाठी येतात. यावर्षी 19 मार्च ते 27 मार्च या कालावधीत होणाऱ्या चैत्र नवरात्रोत्सवादरम्यान आग्नेय मध्य रेल्वेनं भाविकांच्या सोयीसाठी विशेष व्यवस्था केली आहे. यामध्ये काही गाड्यांचे तात्पुरते थांबे तसंच भाविकांना प्रवासादरम्यान अधिक सुविधा देण्यासाठी मेमू पॅसेंजर स्पेशल ट्रेन चालवण्यात येणार आहे. अमरावती जिल्ह्यात वाढत्या उष्णतेच्या लाटेचं संकट आणि हवामान बदलाचा धोका लक्षात घेता जिल्हा प्रशासन विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करत असून अमरावती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमानं गृह मंत्रालय, भारत सरकार, GIZ आणि आर्द्रा इंडिया यांच्या सहकार्यानं जिल्ह्यात एकात्मिक हवामान जोखीम व्यवस्थापन हा विशेष प्रकल्प राबवण्यात येत आहे. यामध्ये प्रामुख्यानं शेतकरी आणि कामगारांसाठी शीतकक्ष, कॉरिडॉर, विश्रांती क्षेत्र, थंड पाण्याचे डिस्पेन्सर आणि ग्रीन शेड उभारली जाणार आहे, ज्यामुळे अतितापमान, आरोग्य आणि उत्पादकता टिकवून ठेवण्यास मदत होईल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यापुढील बातमीपत्र 11:58 प्रसारित करण्यात येईल. नमस्कार.